मेळघाटाचे नाव आल्याबरोबरच कुपोषणासोबत त्याचे कुठे ना कुठे नाव जुळल्याचे दिसून येते। कुपोषणाचे प्रमाण कमी करण्याच्या उद्देशाने शासन व प्रशासन 1993 पासून दरवर्षी करोडो रुपये खर्च करीत असल्याचे निदर्शनास येत आहे। मात्र हा खर्च अनेक संस्था संघटन यांच्याद्वारे निरनिराळे प्रकल्प चालवून केला जातो। अशाच प्रकारे सप्टेंबर 2018 पासून टाटा ट्रस्ट व महाराष्ट्र शासन यांच्यामध्ये करार झाला होता। हा करार 3 वर्षांकरिता करण्यात आला होता। यामध्ये धारणी तालुक्यात 8 गावातील एकूण 80 कुटुंबास पोल्ट्री फार्मचे शेड व जिवंत पक्षी देऊन रोजगार उपलब्ध करून देण्याबाबत जबाबदारी टाटा ट्रस्टला सोपविण्यात आली होती। या प्रकल्पाकरिता शासनाचा करोडो रुपयाचा निधी मंजूर झाला होता। टाटा ट्रस्ट 80 पोल्ट्री शेडमधून केवळ 45 शेड आणि ते पण निकृष्ट दर्जाचे शेड्स तयार करून बसल्याचे दिसून येत आहे। गंभीर बाब अशी की या 45 शेड्समधून केवळ काही गावातील शेड्सला जिवंत पक्षी देण्यात आलेले आहे। अजून गंभीर बाब अशी आहे की टाटा ट्रस्ट शेडला बर्ड जे पुरवित आहे, पक्षी जे पुरवित आहे, ते पक्षी 45 दिवसांमध्ये मोठे होऊन बाजारामध्ये विकण्यायोग्य बनतात। मात्र ते सर्व 500 रुपये प्रति शेड टाटा ट्रस्ट स्वतः परस्पर मोठे झाल्यानंतर घेऊन विकण्यात येत आहे। या 500 पक्ष्यांचे जवळपास 80,000 रुपये येतात। मात्र टाटा ट्रस्टद्वारे मेळघाटातील जे शेड मालक शेतकऱ्यास केवळ 7,000 रुपये देऊन बाकी रुपये गडप करून देत असल्याची माहिती गुप्त सूत्रांकडून प्राप्त झालेली आहे। या जमिनी मेळघाटवासींची मेहनत तब्बल 45 दिवस आणि रात्र अशी एकूण उत्पन्न 80,000। मात्र गंभीर परिस्थिती अशी आहे की हे पोल्ट्री शेड मालकास फक्त 7,000 रुपये दिले जाते आणि ते सुद्धा 45 दिवसांचे। मग 45 दिवसांची मजुरी जर 7,000 रुपये देण्यात येत असली तर मग टाटा ट्रस्ट आणि महाराष्ट्र शासन हे कुपोषण कसे काय दूर करू शकणार, असा एक मोठा गहन प्रश्न आहे। मेलघाट में कुपोषण के नाम से बीते कई सालों से भ्रष्टाचार होता नजर आ रहा है। उसी तरफ हमें यहाँ पे कुपोषण के नाम पे शेड पोल्ट्री फार्म बनाने के नाम पे भ्रष्टाचार दिखाई दे रहा है। शासन के और प्रशासन के साथ टाटा ट्रस्ट ने एक करार किया था कि मेलघाट में पोल्ट्री फार्म बनाकर यहाँ का कुपोषण दूर करेंगे, लोगों को रोजगार उपलब्ध करेंगे। लेकिन यहाँ पे हम देखने को मिल रहा है कि यह किसान के खेत में पोल्ट्री फार्म अधूरी अवस्था में बनाकर छोड़ दिया है। यहाँ पे किसी भी प्रकार की कोई मुर्गी नहीं लाके दिया है, कोई रोजगार उपलब्ध करके यहाँ पे ये किसान को नहीं दिया है। उलट उसकी जगह को यहाँ पे फंसाकर उसे फसल से भी वंचित यहाँ पे रखा है, ऐसा यहाँ के किसान का आरोप है। हमें देखने को मिल रहा है कि यहाँ पे पोल्ट्री फार्म में उन्होंने उनकी गावरानी मुर्गियां पाल रखी है। किसी भी प्रकार का यहाँ पे पोल्ट्री फार्म में टाटा ट्रस्ट द्वारा अभी तक के कोई मुर्गी दी नहीं है, ऐसा यह किसान का बोलना है। आइए हम उनसे बात करते हैं कि इस पर उनका क्या बोलना है। क्या नाम है भैया आपका? मेरा नाम प्रेमलाल भाईलाल मावासकर, रहने वाला बिरदा बल्ले के है। अच्छा, आपको ये शेड में मुर्गी क्यों नहीं मिली? सर अभी तक बनाएगा करके बनाए हुए नहीं, अधूरा है। तो अधूरा की वजह से मुर्गी कहाँ मिलेगा। हमारे कहने के बना के तुम मुर्गी चालू करो, जब हम खेत में रहेंगे तो जब हम मजदूरी पकेंगे इसमें, हमारा जो खेती का भरोसे में मजदूर मिलेगा। जो आपने बोला था मुर्गी फार्म बना के देंगे, आपके यहाँ मुर्गी लाएंगा, आपको रोजगार खेत में मिलेगा, उनका देख के लिए। कितने साल हो गए इसको बनाने को? इसको 1 साल हो गया समझो, गया साल बना। 1 साल से आपकी जमीन यहाँ पे बंदी हुई है? अब बंदी हुई खाली पड़ी तो समझो बनाने के बाद में। आपको इसमें कोई रोजगार मिला है? कुछ भी रोजगार नहीं मिला है, कुछ भी नहीं। मुर्गी अभी तक नहीं आई? मुर्गी भी नहीं आया अभी तक। कोई लोग आए थे आपको कुछ बोलने के लिए? वो साहब लोग आया था, बोले बनाएंगे करके बनाया, अभी तक बनाया नहीं। टाटा ट्रस्टचे म्हणणे आहे की आम्ही जो करार केला होता हे सगळं करारानुसार करण्यात आलेले आहे। मात्र मेळघाटातील भोळ्या भाळ्या आदिवासी शेतकऱ्यांना इंग्रजीमध्ये लिहिलेले काय समजणार आणि लिहिले काय आणि बोलले काय हे कोण पाहणार, असे गंभीर प्रश्न सुद्धा या प्रकरणामध्ये उपस्थित होत आहेत। परत तेच उत्तर कोण देणार आणि कार्यवाही कोण करणार। टाटा ट्रस्टचा मेळघाटातून रोजगार सुरू असल्याचे चित्र 5-6 गावांमध्ये दिसून येत आहे। पोल्ट्री शेड उभारणे, प्रशिक्षण देणे, बर्ड देणे, रोजगार उपलब्ध करून देणे, मेळघाटातील कुपोषणाचे प्रमाण कमी करणे असा करार शासनासोबत करून
टाटा ट्रस्टद्वारे आश्वासन देण्यात आले होते. उत्पन्न झाले, पण ते कुणाचे? तर ते झाले केवळ टाटा ट्रस्टचे. कारण एकाही लाभार्थीस एकही रुपया न देता टाटा ट्रस्टने त्यांचे हात रिकामेच ठेवल्याचे दिसून येत आहे. मग या कराराचे नेमके काय झाले? रोजगार कुणाला उपलब्ध करून द्यायचा होता आणि कुणाला उपलब्ध झाला याची सखोल चौकशीची मागणी काही राजकीय नेत्यांनी सुद्धा केलेली आहे. शासनासोबत करार करून फसवणूक केल्याबाबत शासन टाटा ट्रस्ट विरोधात आता कोणती कार्यवाही करणार की इतर संस्था व संघटने ज्याप्रमाणे मेळघाटामध्ये कुपोषणाच्या नावावर भ्रष्टाचार करून मेळघाटास बाय बाय करून स्वतःची चुमडी भरत आहे, तशी चुमडी भरून टाटा ट्रस्ट सुद्धा पसार होणार याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. मेळघाटाची राजधानी धारणी येथून जुगल किशोर जयस्वाल, शकील अहमद आणि तस्मीन शेख यांचा हा विशेष वृत्तांत.